कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे। नगराध्यक्ष पदासाठी शाहू आघाडीच्या मनीषा डांगे यांनी काँग्रेसच्या योगिनी पाटील यांचा तब्बल 2000 मतांनी दारुण पराभव केला। कुरुंदवाड नगर परिषदेसाठी 82.95% चुरशीने मतदान झाले होते। आमदार राजेंद्र पाटील, यड्रावकर प्रणित, राजर्षी शाहू आघाडी, महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी अशी तिरंगी लढत झाली। यामध्ये राजर्षी शाहू आघाडीने 20 पैकी 12 जागा जिंकत पालिकेवर बहुमत मिळवले। काँग्रेसला 8 जागा मिळाल्या तर भाजपच्या पारड्यात काहीच पडले नाही। नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या योगिनी पाटील, शाहू आघाडीच्या मनीषा डांगे आणि भाजपच्या समीरा जोशी यांच्यात तिरंगी सामना झाला। सुरुवातीपासूनच मनीषा डांगे आघाडीवर राहिल्या। अखेर त्यांनी 2000चे मताधिक्य घेत विजयी गुलाल लावला। आमचे नेते शिरोळ तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मला मिळालेली होती। पहिल्यापासूनच सगळी जनता माझ्या पाठीशी होती। सर्वच लहानापासून मोठ्यापर्यंत कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचार केला आणि जनतेनं खरोखर एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या बाजूने तोल दिला। त्याबद्दल जनतेची मी मनापासून आभारी आहे, ऋणी राहील मी त्यांची। मी जे सांगितलेलं आहे त्यातलं जितक्या जास्तीत जास्त जी वचनं दिलेली आहेत जनतेला मी ते करेन असं जे सांगितलेलं आहे ते यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण करेन असा शब्द मी जनतेला देते आणि जनतेची मी मनापासून आभार।